पैसा कमवतोय पण कुणासाठी कमवतोय असा जर फ्रस्ट्रेटेड होऊन घरातला कर्ता पुरुष जर प्रश्न विचारत असेल तर मित्रांनो कुठेतरी विचार करण्याची वेळ आहे. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी भुजंगराव शेळके. एक इन्व्हेस्टर काल परवा 40-50 हजार रुपयाचा EMI जातोय, 10-12 हजारचा रेंट, 7-8 हजार रुपये घर खर्चाला आणि नंतर महिन्याच्या एंडला पैसे शिल्लक राहत नाहीत अशी तक्रार घेऊन आला. आणि त्याच परिस्थितीमध्ये घरातल्यांच्याकडे म्हणजे वडिलांच्याकडे किंवा बायकोकडे ज्यावेळेस पैसे मागायला गेला त्यावेळेस त्याला नाही म्हणण्यात आलं आणि नाही म्हणताना टोचून बोलण्यात काही शब्द वापरले गेले घरच्यांनी, जवळचेच अर्थात घरातलेच लोक. आणि त्याच्यामध्ये एक असा प्रश्न याला पडत गेला की मी सगळं धडपडतोय, कमवतोय, हे करतोय, ते करतोय, तर करतोय कशासाठी करतोय. हा फ्रस्ट्रेटेड होऊन प्रश्न मला तो काउन्सिलिंगसाठी विचारत होता. मित्रांनो पहा, ही जर परिस्थितीत असेल तर हे सगळं कम्प्लिटली फायनान्शियल प्लॅनिंगचं अपयश आहे. आता इथं फायनान्शियल प्लॅनिंगचं अपयश आहे हे सगळं समोर दिसतंय म्हणून आपण इथं शांत बसून उपयोगच नाही, तर इथं थोडंसं धीरानं आणि संयमानं वाटचाल करणं गरजेचं आहे. तर हा 1-2 मिनिटाचा विषय नाही मित्रांनो. इथं जो तणाव निर्माण होतोय घरातल्या नात्यांसोबत आणि त्याच नात्यांमुळे ऑफिसमध्ये त्याचा इम्पॅक्ट होतो, तिथं आउटपुट किंवा बॉसचे एक्सपेक्टेशन्स आपण तिथं पर्यायानं पूर्ण करू शकत नाही आणि तिथलंही ते बर्डन घरात घेऊन आपण झोपी जातो, ते व्हायला नाही पाहिजे. आणि इथंच खऱ्या अर्थानं इमोशनल फ्रीडम टेक्निक अर्थात टॅपिंग त्याची गरज भासते आणि त्या टेक्निकच्या सहाय्यानं आपण त्यावरती मात करू शकतोय. या टॉपिकवरती इंटरेस्टेड असाल तर युट्यूबवरती एक सविस्तर व्हिडिओ बनवतोय, तो तुम्ही फॉलो करा. आणि त्या उपरी जर पर्सनली जर काय कनेक्ट करायचं असेल तर या नंबरवरती कनेक्ट करा. पण यामधून ही मार्ग काढता येतो हे मला सांगायचं आहे. असं कोण तर अडकलेलं असेल तर नक्की त्याला हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.